नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी मोहिते मानसिंग स्टार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज हळदीला 2.5 ग्रॅमनी प्रति लिटर ब्ल्यू कॉपरची आळवणी सुरू आहे. कारण कंदकुजीसाठी मी लागू नये म्हणून प्रत्येक वर्षी आळवणी घेत असतो. 2 आळवण्या घेतो. आता ही माझी पहिली आळवणी आता चालू आहे. आणि याप्रमाणे बघा, हा असा सुंदर प्लॉट आलेला आहे. या प्लॉटमध्ये मला दाखवतो. आता फुटवा म्हणताय तुम्ही, हे बघा, हे आता असे हे फुटवे आहेत. हे बघा, हे असे फुटवे आहेत. त्याच्यामध्ये फुटवे पण सशक्त आहेत. बघितलं का तुम्ही, असे 4-4 फुटवे पण आहेत त्याला. त्याच्यामध्ये मित्रांनो, ह्याचा माझा डोस असतो दर आठवड्याला. मी त्याला 4 किलो युरिया, आतापर्यंत 4 किलो युरिया, 2 किलो पोटॅश आणि साधारणपणे 1 लिटर फॉस्फरिक ॲसिड, म्हणजे त्या ज्या योग्य की फॉस्फरसची गरज, सुपर फॉस्फरसची गरज आपली भागेल अशा टाईपमध्ये त्याला आम्ही दर आठवड्याला आमचा हा डोस सुरू असतो. डोस कमी जास्ती करतो तर तुम्हाला मी सांगतो परत आणखी कसा करतो. कारण हळद लावल्यानंतर पहिल्या महिन्यापासून हे आमचे डोसेस, हळद उगवणीनंतर म्हणा 1 महिना असेल, तिथून आमचे हे डोसेस सगळे त्याला सुरू आहेत. त्यामुळे हळद निकोप आहे. आणि एक आमुष्याची फवारणी असते आणि एक पौर्णिमेची फवारणी असते. त्यामुळे तुम्ही बघताय पानावर कुठं डाग वगैरे कुठं काय काही नाही आहे. पानं निकोप आणि स्वच्छ आहेत. हळदीला काळुकी आहे. सुंदर हळद आता आलेली आहे. फुटवे पण पाहिजे त्या प्रमाणात फुटवे आहेत. तर ह्याप्रमाणे आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आत्ता माझा तिकडचा लवणाकडचा भाग, तो म्हणजे जिथं थोडंसं पाणी चाटतं असा ठिकाणचा भाग मी तुम्हाला आता मगाशी दाखवला. आता मी हळदीच्या मध्यभागी आलोय आणि मी तुम्हाला आता ते आळवणी दाखवतो. हे बघा, आता ही ब्ल्यू कॉपरची आळवणी सुरू आहे. प्रति लिटर 2.5 पंप घेतलेला आहे. बघा, ह्या प्रमाणात आता आळवणी बरोबर त्याच्या जवळ घ्या. हां, अजून जवळ घ्या. बस तेवढ्यावरच. हां, तेवढंच 4 बोटावरच घ्यायचं. दोन्ही बाजूने घालायची चालली. प्रत्येक रोपाला ओळीच्या ह्या बाजूनी आणि ओळीच्या त्या बाजूनी, दोन्ही बाजूनी आळवणी घालायची सुरू आहे. ते बघा, एक इकडनं घालतो, एक तिकडनं घालतो. दोन्ही बाजूने घालतात आळवणी. एका बाजूला नाही, दोन्ही बाजू. याप्रमाणे आळवणी चालू आहे आपली. ह्याप्रमाणे आळवणी आहे. खताचे डोसेस आहेत. खताचे म्हणजे ड्रिपमधून, विदाउट ड्रिप खालून देत नाही. खताचे डोस सुरू आहेत. आणि भर काही लावू शकत नाही, कारण काळी रान असल्यामुळे ओलं येत रानामध्ये. त्यामुळे भर काही लावू शकत नाही. तुम्हाला दाखवतो किती प्रमाणात घालतोय बघा. तुम्हाला दाखवतो मी. बघा, हे अशा प्रमाणात आळवणी आपली सुरू आहे. चालेल मित्रांनो, हे तुमच्या माहितीसाठी व्हिडिओ टाकलेला आहे. याप्रमाणे आता अजून एक आळवणी त्याला घेणार आहे. थोडी सुरुवातीला आपल्याला खर्चिक वाटतं, पण गरज आहे त्या गोष्टीची. चालेल मित्रांनो, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि मी करतो ते योग्य काय अयोग्य ते कॉमेंटमध्ये सांगा. कारण हे मी काळजी म्हणून आळवणी घेतलेली आहे की कंदकच होऊ नये म्हणून. बघा, आता कुठली माशी नाही त्याच्यावर, काहीच नाही आहे त्याच्यावर, एकदम क्लीन आहे. ओके मित्रांनो, थँक्यू. आता ऊन पडले बघा.